सातपुडा पर्वताच्या पायथ्यालगत वसलेल्या बऱ्हाणपूर, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर तालुक्यात वाढत्या तापमानामुळे हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा होरपळल्या होत्या। त्यातच आता चक्रीवादळामुळे बागा उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। दरम्यान तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी दरम्यान सांगितलं आहे। काल रात्री जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः करून जामनेर तालुका माझा मतदारसंघ आहे, बाजूला बोदवड आहे, मुक्ताईनगर आहे, रावेर आहे, काही भागात चोपडा आहे, अशा 5-6 तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि पाऊस दोघे या ठिकाणी आले आणि रात्री सगळी अफराफर माजली। अनेक घरांवरचे पत्रे आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये पत्र आहे, त्याच्यावर दगड ठेवलेले असतात, ते सगळे पत्र बहुतांशी काही गावामधले उडालेले आहेत। काही ठिकाणी सगळ्या भिंती पडलेल्या आहेत, झाडं पडून घरांवर घरांचं नुकसान झालं आहे, त्याचबरोबर जनावरांसुद्धा जखमी झालेले आहेत पत्राने लागल्यामुळे। परंतु सुदैवाने जीवितहानी कुठेही त्या ठिकाणी झालेली नाही। आणि शेतीच्या बाबतीत म्हटलं तर आपण बघता हा केळीचा बाग या ठिकाणी अगदी कटनवरचा माल आहे, आता कापावर आलेला आहे, वर्ष दीड वर्ष ते सांभाळलं आहे शेतकऱ्यांनी, पण असे अनेक बाग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे नेस्तनाबूत झाले, सगळे खाली पडलेले आहेत। त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे। आणि म्हणून आज मी सकाळीच मुंबईत आलो आणि सकाळपासून हा सगळा दौरा करतो आहे। आता इथून पुढे बोदवड, मुक्ताईनगर या तालुक्यात जातो आहे। जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, प्रांत आहेत, सगळेच कामाला लागलेले आहेत, कृषी अधिकारी आहेत आणि सर्व आम्ही पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। एक आज उद्यामध्ये सगळे पंचनामे होतील आणि तात्काळ मदत करणाऱ्या लोकांना राहायची सुद्धा व्यवस्था, कोणी मंदिरामध्ये कोणी शाळेमध्ये थांबलेले आहेत तर त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत त्या ठिकाणी तात्काळ केली जाईल। ज्यांचा विमा आहे त्यांना तर पैसे मिळतील, पण विमा नाही, कारण आता आजकाल तापमान आहे त्यांनी तर म्हणजे उच्चांकच केलेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 46च्या वर 47पर्यंत तापमान या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे उष्माघाताने लोक दगावत आहेत। त्यामुळे सर्वांनी याची काळजी घ्यावी, शक्यतोवर कामाशिवाय आता कोणी बाहेर पडू नये आणि कानाला बांधूनच काहीतरी रुमाल वगैरे बाहेर पडावं। 50 लोक गेल्या 8 दिवसामध्ये मृतदेह सापडलेले आहेत विविध ठिकाणी, हे उष्माघाताचा परिणाम आहे का काय? निश्चित उन्हाने यावेळेला उच्चांक गाठलेला आहे। आपण बघता 46च्या वर तापमान या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्याचाही तो परिणाम आहे, कारण त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे। काल आपण पाहिलं शेळ्या मेंढ्या जवळपास 150 मेंढ्या दुपारी मरून पडल्या शेतामध्ये, उन्हात बांधल्या, सावली नव्हती, त्या उन्हात फिरत्या, पण त्या अचानक मरून पडल्यात। 120-30 मेंढ्या आपण पाहिलेल्या असतील, त्या उन्हामुळे मरून पडलेल्या आहेत। आणि म्हणजे उन्हाची तीव्रता एवढी मोठी आहे की माणसं असतील, जनावरं असतील, यांना जीवापर्यंतची भीती आहे आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। सगळ्या जर आपण बघितलं तर राजकीय नेत्यांच्या किंवा राजकीय पटलावरती पर्यावरण रक्षण हा काही अजेंडाच कुठे बघायला मिळत नाही आणि इतके दिवसेंदिवस बिकट परिस्थिती होताना बघायला मिळते, पण त्याची नाही, निश्चित तो अजेंडा सगळ्यांकडे जाईल। केंद्र सरकारने अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे, राज्य सरकारही बघत आहे, पण आता आजकाल इतकी स्थिती वाईट आहे की उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये पाऊस पडतोय, नद्यांना पूर येतोय, कुठे उन्हाळ्यामध्ये गारपीट होते, कुठे बर्फ पडतोय, वादळ तर आता नित्याचं झालेलं आहे, महिन्यातून कुठे ना कुठे 15 महिन्यातून पाऊस पडतोय, तुफान वादळ सुटतंय, त्यामुळे मोठं नुकसान होतं आहे। म्हणजे हे सगळं कालचक्रच बदलतं असं म्हणावं लागेल। याच्यामध्ये सरकार काही करत नाही असातला भाग नाही, पण कुठेतरी कमी दरीपट्टे दाबाचे निर्माण होतात, त्याचा परिणाम इकडे होतो। कुठे उन्हामुळे तर आता आपण बघितलं राजस्थानमध्ये 54-55 डिग्रीपर्यंत ऊन गेलेलं आहे। म्हणजे हे सगळं वातावरणातला बदल हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि निश्चित हा विषय काळजी करण्यासारखा आहे। भाऊ, जळगाव हा 47 डिग्री झालेला आहे, तापमान सातत्यानं वाढतात आहे, पण पोटाची भाकर मिळवण्यासाठी लोकांना कामावर जावं लागतं। याकरता उन्हापासून वाचण्यासाठी शासनाच्या वतीनं काही नाही, निश्चित शासन आता या संदर्भामध्ये सूचनाही काढलेल्या आहेत। कामावर, सार्वजनिक कामावर, गव्हर्नमेंटच्या कामावर तर मजुरांनी काम करू नये असं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेले आहेत, कारण इतक्या उन्हामध्ये काम करताना खरंच जीवितहानी होऊ शकते 47 टेम्परेचरमध्ये, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून तशा सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत, ज्या ठिकाणी मजूर उन्हात काम करतात त्या ठिकाणी शेड करावं, शेडमध्येच काम करावं, सावलीत काम करावं, अशाही सूचना दिलेल्या आहेत। शेतीच्या बाबतीत मात्र तसं करता येते, कारण हे शेतामध्ये काम करताना कुठे आपण अशी शेड करू शकत नाही, पण आमच्याकडे पद्धत आहे पारगाने जायची, सकाळीच 7ला जायचं आणि 11-12 वाजता परत यायचं, ही पद्धत सुरू आहे। पण निश्चित त्या बाबतीमध्ये सगळी खबरदारी शासन प्रशासन या ठिकाणी घेत आहे। एक राजकीय प्रश्न आहे, रामदेववाडीच्या अपघाताच्या घटनेची तुलना पुण्याच्या हिटॅन्डर प्रकरणाशी झाली। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 आरोपींना पण अटक झालेली आहे। मात्र एक महत्त्वाचा मुद्दा पाहायला गेला तर या ठिकाणी की मयताच्या कुटुंबियांकडून एक सातत्याने आरोप केला जातो आहे
की जिल्ह्यामध्ये 3-3 मंत्री असताना पण एकाही जणाने या ठिकाणी शांततेवर भेट दिली नाही असं नाही आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी आपल्याला कल्पना इलेक्शन म्हणून मी बाहेरगावी निघून गेलेलो होतो, नाशिकला होतो. पण मी त्या दिवशी रात्री 12:30-1 पर्यंत त्या दिवशी 2-2.5 तास मी त्या ठिकाणी हॉस्पिटलला होतो. माझ्यासमोरच चौथाही बिचारा जो तरुण होता त्याचंही निधन त्या ठिकाणी झालं. 3 लोक गेलेले होते. त्यावेळेला मी त्या ठिकाणी होतो. सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली. माझे सगळे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, सगळे आमदार सगळे त्या ठिकाणी होते. दुसऱ्या दिवशी गुलाब भाऊ पण सकाळी त्या ठिकाणी होते. असं दखल घेतलेली असल्याला कुठलाही विषय नाही आहे. आणि मी परवाच मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, जे मृत आहेत त्यांना सगळ्यांना 5-5 लाख रुपयाचा चेक आम्ही त्या ठिकाणी उद्या देत आहोत. कारवाईची मागणी होती की राजकीय दबावातील कारवाई कोणाचाही राजकीय दबाव त्या ठिकाणी नाही, कोणी असं समजण्याचं कारण नाही. स्वतः मी त्या दिवशी त्यांच्यासमोरच पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी संपर्क साधला, संबंधित पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला. जो आरोपी आहे त्याचं ब्लड टेस्ट करा, त्याला ताब्यात घ्या. परंतु त्याला पोलिसांचं आणि हॉस्पिटलचं म्हणणं होतं की त्यालाही खूप मार बसला होता, तो सुद्धा कोमासारख्या परिस्थितीत होता, म्हणून त्याला मुंबईला पाठवलं गेलेलं होतं. हे त्यांनीच मला सांगितलं. माझं त्यांचा कोणाशी संबंध नाही किंवा संपर्कही नाही कधी. पण असं अजिबात समजण्याचं कारण नाही की शासन कोणाला पाठीशी घालतं आहे, पुढारी कोणाला पाठीशी घालतं आहे. ज्या सगळ्या कायदेशीर सगळे जे कारवाई आहे ती निश्चित त्यांच्यावर त्या ठिकाणी होईल. याच्यामध्ये कुठली हयगय केली जाणार नाही. पण निश्चित जी दुर्घटना घडली ती माझ्याच तालुक्यातले 4 लोक त्या ठिकाणी आहेत. अतिशय दुर्दैवी घटना ती या ठिकाणी घडलेली आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांची परवा संभाजीनगरच्या बैठकीला आम्ही त्या ठिकाणी आलो, दुष्काळी बैठकीला. त्यावेळेलाच मी चीफ सेक्रेटरी आणि साहेबांना सांगितलं की यांना आपल्याला मदत द्यावी लागेल. आणि मुख्यमंत्री महोदयांनी ती मान्य केलेली आहे. 1-2 दिवसामध्ये त्यांना 5-5 लाख रुपयाचे चेक आम्ही त्या ठिकाणी मदत म्हणून देणार आहोत. भाऊ 18 दिवस झाले त्या दोघांचे सॅम्पल घेतलेले, त्याचा रिपोर्ट आलेला नाही. त्याच्यामुळेच टीका होते की अशा कोणत्या लॅबमध्ये ते रिपोर्ट पाठवले की त्याचे साधे अहवाल सुद्धा 18 दिवस झाले येत नाही. मला त्याबद्दल माहिती नाही. पण निश्चित ब्लड त्या दिवशी घेतलं गेलं, मला पोलिसांनी सांगितलं ब्लडही घेतलं गेलेलं आहे. त्याचे रिपोर्ट त्या ठिकाणी येतील. काही ठिकाणी बाहेरगावी गेले असतील त्याला वेळ लागतो. पण मी या बाबतीत नक्की माहिती घेईल. पण इथे शासन कोणालाही पाठीशी घालणार नाही.